पुण्यात घातपाताचा थरार, झटपट बोल एक्सक्लुझिव्ह. नमस्कार, आपण पाहत आहात झटपट बोल. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात आज एक मोठी आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यूचा सापळा रचला गेला होता, पण सुदैवाने एक मोठा अनर्थ टळला आहे. पुण्यातील हडपसर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आज सकाळच्या सुमारास खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात एक संशयास्पद वस्तू आढळली. एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने तातडीने प्रशासनाला कळवले. तपासणीअंती समोर आले की तो एक सक्रिय टाइम बॉम्ब होता. बॉम्बचे स्वरूप आणि तीव्रता. मिळालेल्या माहितीनुसार या बॉम्बमध्ये 4 जिलेटिन काड्यांचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे या बॉम्बवर 7:30 वेळ सेट करण्यात आली होती. जर हा बॉम्ब रुग्णालयात फुटला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने हा बॉम्ब सुरक्षितपणे एका मोकळ्या मैदानात नेऊन निकामी केला. हा बॉम्ब इतका शक्तिशाली होता की त्याचा स्फोट अत्यंत तीव्र होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आहेत. हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती कैद झाले. हा आरोपी इलेक्ट्रिक बाईकवरून आला होता आणि त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी डोक्यावर कॅप घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हा घातपाताचा एक प्रयत्न होता असे स्पष्ट केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केवळ स्थानिक पोलीसच नव्हे तर ATS, क्राईम ब्रँच आणि IB यासारख्या यंत्रणा युद्ध पातळीवर करत आहेत. संशयित आरोपी ओळख पटवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामागे कोणाचा हात आहे, हा कट कोणी रचला, या सर्व प्रश्नांची उत्तर लवकर समोर येतील. अशाच महत्त्वाच्या आणि वेगवान अपडेट्ससाठी पाहत राहा झटपट बोल.